आणि जर त्या वेळेला तिथे मतदारांची नावं जर समजा गाळली गेलेली असतील तर त्या क्षणाला तुम्ही काहीही करू शकणार नाहीत. मला जे कळलं त्याप्रमाणे आता काहीतरी ममता बॅनर्जींची जवळपास 27 लाख मतं काढली गेली. 27 लाख. आणि कसं वेचून 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 सगळ्या गोष्टी सुरत बघा. तिकडे केजरीवाल पडले, इथे ममता बॅनर्जी पडल्या. हवाय तो घ्यायचा, बाकीच्याला पाडायचं, संपूर्ण सिस्टीम ताब्यात घेतलेली आहे. मला कोण सत्तेवर आहे ना याच्या मला फरक पडत नाहीये. सत्तेवर बसून तुम्ही काय करताय ना याचा मला जास्ती फरक पडतो. आपण काय धोरणं आणतो आहोत आणि त्या धोरणांमधून आपण भविष्यातले काय पायंडे पाडून ठेवतो आहोत. उद्या दुसरे सत्तेवर येतील, ते याहून काहीतरी अघोरी करतील आणि त्यावेळेला आता जे सत्तेतले आहेत ते ज्याला मुंबा मारतील त्यावेळेला ते सांगतील तुम्ही काय केलं होतं, तुम्ही हेच केलं होतं ना म्हणून आम्ही हे केलं. आपण राज्यात काय पायंडे पाडतोय, देशात काय पायंडे पाडतोय याचं कोणाला भानच उरलेलं नाहीये. तुम्हाला आठवत असेल की ज्याला महिला ह्याची योजना आणली, काय लाडकी बहीणची योजना आणली, मी तेव्हाच सांगत होतो की महिलांच्या सक्षमीकरणाकडे जास्ती तुम्ही लक्ष द्या, त्याच्यावरती पैसे खर्च करा. दर महिन्याला पैसे देण्याची गरज नाहीये. 1,500 रुपये देत आहेत, त्या महिन्याला 1,500 जात आहेत कुठे, जरा एकदा बघून घ्या. आता त्याच्यातही कट येणार. फुकट कुठची गोष्ट दिल्यावरती राज्य चालू शकत नाही, देश चालू शकत नाही. आणि मग तुमच्या मतांसाठी ज्यावेळेला या फुकट गोष्टी करायला लागतात त्यावेळेला बाकीच्या ठिकाणून गोष्टी ओरबाडून काढाव्या लागतात. तुमच्याकडे तुम्हाला 1 रुपया द्यायचा आणि तुमच्याकडे 10 रुपये ओरबाडून काढायचे, 100 रुपये ओरबाडून काढायचे. आपण हे कधीतरी गणित मांडणार आहोत की नाही, बघणार आहोत की नाही. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कोण सत्तेत आहे ह्याच्याशी मला मतलब नाही. आपण काय देशाचं वाटोळं करतोय, आपण भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांचं काय नुकसान करतो, आपल्याला हे जर समजत नसेल, काय चाटायच्या त्या निवडणुका. आणि जर समजा तुम्हाला चांगलं काम करायचं असेल, तुम्हाला नगरसेवक होऊन, आमदार होऊन, खासदार होऊन जर समजा तुम्हाला चांगलं काम करायचं असेल तर आता ते अभिजित यांनी सांगितल्याप्रमाणे तो तिथे जाण्याचा सत्तेचा मार्ग हा मतदार यादीतनच जातो. खरा मतदार कोण आहे, खोटा मतदार कोण आहे, खोट्या मतदारांवरती तुम्ही ऑब्जेक्शन घेतली पाहिजेत, याच्यासाठी तुम्ही फिरलं पाहिजे, बघितलं पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये आपले सगळे अनेक आपले महाराष्ट्र सैनिक आहेत, अनेक हितचिंतक आहेत. मला त्यांची साथ हवी आहे.